ज्यावेळी राष्ट्रवादी शरद पवारांनंतर कोण असा प्रश्न येतो त्यावेळी केवळ दोनच नावे चर्चेत असायची। एक म्हणजे अजित पवार आणि दुसरं म्हणजे सुप्रिया सुळे। राष्ट्रवादी एकत्र असताना त्यात उघड दोन गट असल्यास अनेक वेळा समोर आलं होतं। एक गट शरद पवारांचं नेतृत्व मानणारा होता तर दुसरा अजित पवारांचं। अजित पवारांच्या गटातील नेत्यांच्या मनात शरद पवारांबद्दल जरी आदर असला तरी सुप्रिया सुळेंच्या बाबतीत हा गट नेहमी संकुचित विचारांचा। त्या गटाच्या म्हणण्यानुसार शरद पवारांनंतर केवळ अजित पवारच राष्ट्रवादीचे नेतृत्व करू शकत होते। सुप्रिया सुळे केवळ पवारांच्या बायोलॉजिकल वारस आहेत, परंतु अजित पवार हे खरे राजकीय वारस असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। अजित पवार हयात असताना त्यांनी वेगळी भूमिका घेतली, त्यांच्यासोबत पक्षातील अनेक आमदारही निघून गेले। यावरूनच पक्षात सुप्रिया सुळेंना मानणाऱ्यांपेक्षा त्यांचा क्लास मोठा होता हे तेव्हा सिद्ध झालं होतं। आता अजित पवार हयात नसताना सुप्रिया सुळेंना तसा थेट स्पर्धक नसताना देखील अखंड राष्ट्रवादीचा विचार केला तर नेतृत्व कोणाकडे हा प्रश्न आज देखील कायम आहे। अखंड राष्ट्रवादी तयार झाल्यास पुन्हा नेतृत्व शरद पवारांकडे द्यावं असा म्हणणारा एक वर्ग असताना दुसरा वर्ग सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे सर्वाधिकार देण्याचा विचारांचा आहे। परंतु सुप्रिया सुळे या स्पर्धेत आजही पिछाडीवर आहे। सुप्रिया सुळे लोकसभेत धडाडीचं भाषण करतात, बुद्धिजीवी वर्गात त्या लोकप्रिय आहेत, त्यांचे इंग्रजी छान तर आहेच परंतु भाषणे देखील मुद्देसूद आहेत। परंतु त्यांच्यात अशी कुठली कमतरता पक्षातील नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिसते ज्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाचा विचार होतो, त्यावेळी त्यांचं नाव पुढे केलं जात नाही। त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत। मुद्दा क्रमांक 1, सुप्रिया सुळे यांनी स्वतः म्हणा किंवा मग शरद पवार यांनी म्हणा सुप्रिया सुळेंची टेरिटरी आधीच ठरवून दिली होती। त्यांना दिल्लीतील शरद पवारांचा चेहरा म्हणून ओळखलं जातं। अनेकदा सुप्रिया सुळेंना राज्यातील प्रश्नांबाबत विचारलं असता ते राज्यातील त्यांचे प्रदेशाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखवल्याची उदाहरणं देता येतील। संसदेत त्यांनी अनेकदा संसद रत्न पुरस्कार पटकावले असले तरी त्यांचं लक्ष महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणापेक्षा दिल्लीतील विषयांवरती अधिक राहिले। ग्रामीण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी आणि स्थानिक नेत्यांशी असलेला संपर्क अजित पवारांच्या तुलनेत सुळे यांचा कमी पडला। अजित पवार हे गाव पातळीवरील नेते म्हणून ओळखले जातात। त्यांचा गावातील सामान्य कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत थेट संपर्क असे, तर सुप्रिया सुळे यांचा चेहरा शहरी आणि बौद्धिक वर्गापुरता मर्यादित राहिला। त्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवारांसारखा रांगडा नेता अधिक जवळचा वाटू लागला। मुद्दा क्रमांक 2, सुप्रिया सुळे यांना पक्षात आपलं नेतृत्व सिद्ध करता आलं नाही। पक्षात आपलं स्थान बळकट करण्यासाठी नवीन कल्पना, नवीन ध्येय समोर ठेवून काम करावं लागतं, परंतु सुप्रिया सुळेंना तसा प्रयोग केल्याचं दिसलं नाही। याचं उदाहरण द्यायचं झालं तर सुप्रिया सुळेंनी 2012 मध्ये महाराष्ट्रातील तरुण मुलींना राजकारणातील व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली होती। हा प्रयोग महिला वर्गात लोकप्रिय झाला असला तरी मुख्य प्रवाहातील पुरुष प्रधान राजकारणाला आणि जिल्हास्तरीय ताकदवान नेत्यांना समांतर संघटना म्हणून आव्हान देऊ शकला नाही। पक्ष संघटनेवर पकड मजबूत करण्यासाठी केवळ एका विशिष्ट वर्गाचे नेतृत्व करणं पुरेसे ठरत नाही। पक्षातील केवळ एका वर्गापुरता विचार करून चालत नाही, तर संपूर्ण पक्षाला सोबत ठेवून काम करणं गरजेचं आहे। त्यामुळे या पातळीवर सुप्रिया सुळे काहीशा मागे पडल्याचं दिसून आलं। मुद्दा क्रमांक 3, राष्ट्रवादीवर जेव्हा संकट आली तेव्हा शरद पवार एखाद्या पर्वतासारखी उभं राहून त्या संकटांना सामोरे गेलेत, परंतु वाढतं वय, शारीरिक मर्यादा पाहता संकटांवर मार्ग काढणारा पक्षातील अन्य नेत्यांची त्यांना गरज भासत होती। ही पोकळी सुप्रिया सुळे भरून काढू शकल्या असत्या, परंतु तसंही झालं नाही। संकटाच्या काळात सुप्रिया सुळेंनी आपलं नेतृत्व सिद्ध केल्याचं दिसलं नाही। याचं उदाहरण द्यायचं झाल्यास नोव्हेंबर 2019 ला जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला आणि सरकार स्थापन केलं तेव्हा राष्ट्रवादीसाठी तो मोठा धक्का होता। त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी फॅमिली अँड पार्टी स्प्लिट असं व्हॉट्सअप स्टेटसवरती इमोशन ठेवल्या आणि विषय संपवला। परंतु अशा संकटाच्या काळात नेत्यांना इमोशनल होऊन चालत नाही, तर अशाच वेळी आपली निर्णय क्षमता दाखवावी लागते, सिद्ध करावी लागते। अशा बंडाला रोखण्यासाठी सुप्रिया सुळेंनी कोणतेही प्रयत्न केले नाही। त्यावेळेचे संकट शरद पवारांनी आपल्या डावपेचानेच हाताळले होते। मुद्दा क्रमांक 4, राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वापेक्षा अजित पवारांच्या नेतृत्वालाच अधिकची पसंती दिली होती। आपलं राजकीय भवितव्य शरद पवारांनंतर अजित पवारांसोबतच सुरक्षित आहे असा विश्वास या नेत्यांच्या मनामध्ये घट्ट रवताना दिसलेला होता आणि हाच बदलाचा विषय व्हायचा। त्यावेळी ही मंडळी अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असत।
याचं उदाहरण म्हणजे जुलै 2023 मध्ये जेव्हा पक्षाची 2 शकलं झाली तेव्हा अजित पवारांनी उघडपणे विधान केलं की पक्षातील बहुसंख्य आमदार भाजप सोबत जाण्यास अनुकूल होते, परंतु सुप्रिया सुळे या नेत्यांना आयडिओलॉजी वरून एकत्र ठेवण्यात किंवा त्यांना भावनिक साथ घालण्यापलीकडे ठोस राजकीय पर्याय देऊ शकलेला नाही, हेही खरं. त्यामुळे शेवटी अजित पवारांनी महायुतीचा रस्ता धरत शरद पवारांसह सुप्रिया सुळेंना मोठा धक्का दिला होता. मुद्दा क्रमांक 5. 2023 मध्ये जेव्हा शरद पवार यांनी पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा सुळे यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं. मात्र त्यांनी मला कोणतीही नवीन जबाबदारी नको असं सांगून 2024च्या लोकसभा निवडणुकांवरती लक्ष केंद्रित करणं पसंत केलं. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असा मेसेज गेला की त्या पक्षाची जबाबदारी घेण्यास पूर्णपणे तयार नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपोआप अजित पवारांकडे वळली गेली. शेवटी कार्यकर्त्यांना राजकीय कार्यक्रम देणारा एक नेता हवा असतो. सुप्रिया सुळे केवळ आपल्या बारामती मतदारसंघापुरत्याच मर्यादित राहिल्यानं राज्यभरात त्यांना आपलं नेटवर्क विस्तारता आलेलं नाही. मुद्दा क्रमांक 6. काही राजकीय विश्लेषकांनुसार सुप्रिया सुळे यांची कामं करण्याची पद्धत खूप लेंदी किंवा वेळखाऊ पद्धतीची आहे. राजकारणात अनेकदा त्वरित आणि कठोर निर्णयांची गरज असते, जिथे त्या अजित पवारांच्या तुलनेत मागं पडल्याचं दिसून आलं. याचं नुकतंच उदाहरण द्यायचं जर झालं तर अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंनाही नेतृत्वाची उणीव भरून काढण्याची संधी आहे, परंतु दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सुळे यांनी अनेकदा सावध किंवा संदिग्ध भूमिका घेतली, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ कायम राहिला. सुप्रिया सुळेंपेक्षा तर रोहित पवार मीडियात जास्त भाव खाऊन जात आहेत. यामुळे सध्या सुप्रिया सुळेंपेक्षा रोहित पवारांना मीडियात अधिक टीआरपी देखील मिळताना दिसते. थोडक्यात सांगायचं झाल्यास सुप्रिया सुळे यांची प्रतिमा सुशिक्षित आणि सुसंस्कृत राजकारणी आहे, दिल्लीतील प्रभावी नेतृत्व आहे आणि त्यापुढे जाऊन शरद पवारांची मुलगी म्हणून जरी असली तरी महाराष्ट्रातील जटिल जातीपातीचे आणि स्थानिक सत्तेंचं राजकारण सांभाळण्यासाठी लागणारी आक्रमक शैली, तात्काळ सुसंगत निर्णय घेण्याची क्षमता, कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क या सर्व पातळींवरती ते कुठे ना कुठे कमी पडल्या. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.